नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सर्व सरळ सेवांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल, चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल पोहोचवा शेअर करून, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा. स्वतःच्या शॉर्ट का होईना नोट्स तुम्ही काढा, ज्याचा एक्झाम काळामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त उपयोग होणार आहे. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 8 मार्च 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 8 मार्च 2026च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम काय आहे? तर आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राईट जस्टिस ॲक्शन फॉर ऑल वुमन अँड गर्ल्स. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्चला साजरा करतात. 2026मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम राईट जस्टिस ॲक्शन फॉर ऑल वुमन अँड गर्ल्स अशी आहे. आणि राष्ट्रीय महिला आयोग भारतात 1992मध्ये सुरू झाला आणि 1992मध्ये 73वी व 74व्या घटना दुरुस्तीमुळे पंचायत आणि नगरपालिका संस्थांमध्ये महिलांसाठी किमान 1/3 आरक्षण मिळालं आहे. आणि सुकन्या समृद्धी योजना 22 जानेवारी 2025 रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाचा भाग म्हणून सुरू झालेली आहे. ठीक आहे, तर आपल्या चॅनलवरच्या सर्व माझ्या महिला मैत्रिणी आणि या आपल्या माध्यमातून ऐकणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, तमिळनाडू महिला उद्योजक सक्षमीकरण योजना म्हणजे TWEES कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, MK स्टॅलिन यांच्या. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. तमिळनाडू सरकारने महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी तमिळनाडू वुमन्स एंटरप्रेन्योर एम्पॉवरमेंट स्कीम म्हणजेच TWEES सुरू केली आहे. फुल फॉर्म लक्षात घ्या याचा. आणि मुख्य हेतू आहे पुढच्या 5 वर्षांमध्ये 1 लाख महिलांना उद्योजक बनवायचं यामार्फत. आणि राज्यात 3 नवीन इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे ITI उभारण्यासाठी सुमारे 27 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. आणि तमिळनाडूच्या शहरी विकासासाठी तिरुचिरापल्ली मास्टर प्लॅन 2045 आणि थुथुकुडी मास्टर प्लॅन 2045 हे दोन्हीही जाहीर करण्यात आलेले आहेत विकास योजना. पुढील प्रश्न तिसरा, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ कोणता पुरस्कार सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गतिमान नागरी सेवा पुरस्कार अजितदादा पवार यांच्या नावे सुरू करण्यात येणार आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा 2026 सालचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींसाठी गतिमान नागरी सेवा पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय झाला. तसेच अजित पवार यांच्या स्मरणार्थ राज्यात एक भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा झाली आहे. ग्रामीण आणि कृषी विकासासाठी 3 नव्या योजना जाहीर झालेल्या आहेत. त्या म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना, मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आणि मुख्यमंत्री बळीराज शेतपाणन रस्ते योजना. हा जो तिसरा पॉईंट आहे हा पण जास्त महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवा. प्रश्न चौथा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांनी मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत कोणती वयोमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आंध्र प्रदेशमध्ये 13 वर्षे आणि कर्नाटकामध्ये 16 वर्षे अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री N चंद्राबाबू नायडू आणि यांनी 13 वर्षांखालील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरावरती बंदी घालण्याची घोषणा केलेली आहे.
कुठल्या राज्यात किती वयोमर्यादा हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि हे निर्णय मुलांचं मानसिक आरोग्य, शिक्षणाची क्षमता आणि डिजिटल व्यसन कमी करण्यासाठी घेतला जात आहे. आणि अमेरिका आणि युरोपमधल्या काही देशांमध्येही मुलांच्या सोशल मीडिया वापरावरती वयोमर्यादा ठरवण्यात आलेल्या आहेत यापूर्वी. पुढील प्रश्न 5वा. अमेरिकेने अलीकडे ड्यूम्सडे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. कोणत्या? तर ते आहे मिनिटमॅन 3 या क्षेपणास्त्राचे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. अमेरिकेने मिनिटमॅन 3 नावाच्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी केली. मिनिटमॅन 3 ला लोक डूम्सडे मिसाईल्स असंही म्हणतात. आणि या मिसाईलचं लक्ष साधारण 6,000 मैलांवरती असू शकतं आणि ती ताशी 15,000 मैल एवढ्या प्रचंड वेगाने जाते. हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या न्यूक्लिअर ट्रायल लँड सी एअर न्यूक्लिअर सिस्टीममध्ये खूप महत्त्वाचं ठरतं. ठीक आहे. पुढील प्रश्न 6वा. पहिला खेलो इंडिया ट्रायबल गेम 2026चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, छत्तीसगड येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 ह्या स्पर्धा पहिल्यांदा छत्तीसगडमध्ये होणार आहेत. त्याचा शुभंकर मोरवीर हा आहे. आणि भारतात 750 पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. पुढील प्रश्न 7वा. पोषण सुधारण्यासाठी नीती आयोगाने कोणत्या संस्थेसोबत करार केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, युनिसेफ सोबत. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. नीती आयोग आणि युनिसेफ इंडिया यांनी आकांक्षी जिल्हे आणि बॉक्समध्ये पोषण सुधारण्यासाठी एकत्र काम करण्याचा करार केलेला आहे. मुख्य उद्देश आहे आई आणि मुलांचं पोषण सुधारायचे. आणि नीती आयोगने 2018 मध्ये ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम भारतात सुरू केलेला आहे. आणि युनिसेफ भारत इम्पॅक्ट फॉर न्यूट्रिशन I4N या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तांत्रिक मदत देणार आहे. शेवटचा पॉईंट लक्षात ठेवा. प्रश्न 8वा. प्राग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये डी गुकेश यांनी अंतिम फेरीत कोणाला पराभूत केलंय? असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डेव्हिड ॲटन गुइजारे असं त्याचं नाव आहे स्पर्धकाचं. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. प्राग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सव झेक प्रजासत्ताकमध्ये झाला. आणि भारताचा डी गुकेशने अंतिम फेरीमध्ये स्पेनच्या डेव्हिड ॲटन स्पेनचा आहे हा डेव्हिड ॲटन गुइजारोला हरवलेले आहे. आणि गुकेशने मास्टर्स विभागामध्ये 3.5 गुण मिळवून संयुक्त 9वे स्थान मिळवले आहे. प्रश्न 9वा. महाराष्ट्र सरकारने ससून डॉकचे आधुनिकीकरण करण्यासाठी कोणत्या देशातील कंपन्यांसोबत करार केलाय? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फिनलंड सोबत. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. ससून डॉकने भारतातील सगळ्यात जुनं आणि महत्त्वाचं मासेमारी बंदर आहे. ससून डॉकचं आधुनिकीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने फिनलंडच्या हेल्वार मिरासिस आणि रिव्हर रिसायकल या कंपन्यांसोबत करार केला. या कंपन्या आहेत. आणि हा करार महाराष्ट्र फिशनरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मार्फत झालेला आहे. पुढील प्रश्न 10वा. स्टँड विथ हर ही महिला सुरक्षेसाठीची मोहीम कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केली आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी स्टँड विथ हर ही मोहीम सुरू केली. आणि याचा मुख्य उद्देश आहे तेलंगणा राज्याला देशातलं महिलांसाठी सर्वात सुरक्षित राज्य बनवणं.
आणि मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी युवकांना थेट आवाहन केलं की महिला सुरक्षेसाठी ब्रँड अँबॅसेडर व्हा. विशेष गोष्ट आहे ही. छान. पुढील प्रश्न 11वा. 8वा जनऔषधी दिवस कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. नवी दिल्लीमध्ये जनऔषधी दिवसचा 8वा दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि देशभरातून निवडलेल्या 13 उत्कृष्ट जनऔषधी केंद्र मालकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजन योजनेमुळे नागरिकांना स्वस्त आणि दर्जेदार जेनेरिक औषधे सहज मिळतात. तर जनऔषधी संबंधी योजना कुठली आहे? तर हा शेवटचा पॉईंट लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 12वा. मार्च 2026 मध्ये महिलांच्या क्लासिकल बुद्धिबळ रँकिंगमध्ये दिव्या देशमुख यांचा क्रमांक कितवा आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 10वा क्रमांक आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने प्राग चेस चॅलेंजर्स 2026 मध्ये तिसरे स्थान मिळवले. स्थान तिसरे आहे आणि पहिल्यांदा लाईव्ह रँकिंगमध्ये टॉप 10 मध्ये प्रवेश केला. लाईव्ह रँकिंगमध्ये क्रमांक 10वा आणि या स्पर्धेमध्ये स्थान तिसरे. ठीक आहे. दिव्याचं लाईव्ह रेटिंग 2509.6 इतकं झालं आहे आणि हे तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग आहे. या नागपूरच्या आहेत. ठीक आहे. तर आजचे आपले 8 मार्च 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा ही विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.